आज माझी ही चिमणी आटकुली पिटकुली बिटकुली हिचा बर्थडे आहे। मुली खूप लवकर लवकर मोठ्या होतात असं मी ऐकलं होतं, पण बघायला मला माझ्या मुलीतच भेटलं। खरं तर खूप लवकर लवकर दिवस गेले, मला असं वाटलं सुद्धा नव्हतं की एवढे लवकर लवकर दिवस जातील। आणि जेव्हा दिव पोटामध्ये होती ना त्यावेळेस मला खरंच खूप असं टेन्शन होतं की कसं होईल काय होईल, पण नाही का स्वामींची कृपा, तू भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे म्हणल्यासारखं मी स्वतःला समजावत होते आणि पुढे पुढे चालत होते। पण वेळ ना खूपच लवकर बदलते, फक्त माणसामध्ये सहन करण्याची शक्ती पाहिजे। बाकी दिवस पळत राहतात, दिवस कशासाठीच थांबत नाही। एवढंच आहे की वाईट वेळ ना कायम लक्षात राहते, सुखापेक्षा जास्त दुःखाचे दिवस ना माणसाच्या कायम लक्षात राहतात आणि सतत आठवतात। सुखातही आठवतात, दुःखात तर आठवतातच, पण सुखातही आठवतात। तेवढं सुखाचे दिवस जास्त आठवत नाहीत, कारण ते सुखात गेलेले असते। जेव्हा जेव्हा आपल्याला अडचण वगैरे आलेली असते ना ते दिवस मात्र कायम लक्षात राहतात। आज ना माझ्या दिवचा दुसरा बर्थडे आहे। बघता बघता दिव कधी 2 वर्षाची झाली ना समजलीच नाही, पण दिवच्या येण्यानं ना आमच्या आयुष्यामध्ये एक नवीन काय म्हणते तर सुख आल्यासारखं झालं होतं नुकतंच। म्हणजे पण दिवच्या येण्यानंतर मी ना माझ्या खूप साऱ्या हाऊस, मला जे जे वाटत होतं ते खूप सारं पूर्ण केलं। यावेळेस ना हे म्हणजे जेव्हाचा व्हिडिओ आहे जेव्हा की मी 4थ्या महिन्यातली ओटी भरली होती। शिवमच्या वेळेस मी काहीच केलं नव्हतं, म्हणून मला दिवच्या वेळेस सगळं करायची खूप जास्त इच्छा होती। दुसऱ्यावर आपण काहीतरी करतो या गोष्टीवर अवलंबून राहण्यापेक्षा यावेळेस मी ठरवलं होतं की जे पण करायचं ते मी माझं मीच करणार आहे। त्याच्यामुळं इथं खूप छान असं डेकोरेशन केलं होतं, ते सगळं स्वतःच केलं होतं। सोबत मैत्रिणीसुद्धा होत्या आणि त्यांच्याकडूनच मी माझी 4थ्या महिन्यातली ओटी भरून घेतली होती। माझ्या मनाला सारखी अशी हुरहुर होती की माझं ना शिवम पोटात राहिला पण झाला पण माझे असे काहीच कार्यक्रम वगैरे झाले नाही, म्हणून मला ना सतत असं हुरहुर वाटायची आणि माझे आणि धन्याचे सारखं असं भांडणं पण व्हायचे। कारण मला आठवते मी शिवम जेव्हा पोटात होतं ना खूप जास्त रडत होते की मला वटी भरायची, तुम्ही मला वटी भरा, फोटो काढा असं म्हणून। पण त्यावेळेस त्यांनी काही केलं नाही, पण यावेळेस मी स्वतःच हे सगळं करायचं ठरवलं। नको दुसऱ्याला बोलायला, नको दुसऱ्याला सांगायला असं ठरवलंच होतं। आणि तुम्ही बघू शकता हा जो आहे ना 7व्या महिन्यातला जो आपण फोटोशूट करतो तो देखील मी अगदी घरच्या घरीच केला होता। इथं काय वटी वगैरे भरली नव्हती, पण माझी हाऊस होती म्हणून हे फोटो वगैरे केले होते। खरं तर ना एक आईसाठी ना हा वेगळा क्षण असतो, ती एक आई समजू शकते आणि एक आई सांगू शकते। पण ह्यांना कसं वेगळंच वाटत होतं, मी करा म्हणलं की ह्यांना असं वाटत होतं जसं की मी काहीतरी वेगळं निघायण्यासारखंच करत होते असं त्यांना वाटत होतं। पण त्यांना पण आज पस्तावा येतो की मी आपूचं ऐकलं नाही। त्याच्यानंतर जेव्हा दिऊ राहिली तेव्हा त्यांनी सुद्धा माझी मला हे सगळं करायला म्हणजे मदत पण केली आणि करू पण दिलं। पहिल्या वेळेस जेव्हा मी त्यांना म्हणलं ना त्यांनी माझं मनावर पण नाही घेतलं आणि नाही घेतलं, कारण त्यांना समोरच्याला म्हणायची खूप लाज वाटत होती आणि दुसऱ्याला कसं म्हणावं असा मोठा प्रश्न त्यांच्या मनात होता। तर 7व्या महिन्यातली 5व्या महिन्यातली दोन्ही वटीसोबत मी काही फोटोशूट पण केले होते ड्रेसवर, जे की मी स्वतः ड्रेस शिवले होते। त्याच्यानंतर दिवबाई झाल्या। दिवसाठी जेव्हा हॉस्पिटलला गेले होते तेव्हा अगदी एका दिवसा अगोदर आमच्या तिथला सप्ताह झाला होता। सप्ताहाचा शेवट आज होता आणि दुसऱ्याच दिवशी मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले आणि 12 तासानंतर दिव झाली होती। खरं तर 12 तास हॉस्पिटलमध्ये मला ना खूप दिवस जसं खूप दिवसासारखे गेले, म्हणजे असं वाटत होतं कधीही वेळ संपल आणि कधी नाही। पण अखेर वेळ संपली होती आणि दिव झाली होती। दिव झाल्यानंतर मला 3 दिवसानंतर सुट्टी देणार होते, पण 3 दिवस नाही तर त्यांनी 4 दिवसानंतर सुट्टी दिली, कारण थोडा प्रॉब्लेम होता त्याच्यामुळं। आणि घरी धन्याला सांगितलं होतं की मुलगा जर झाला तर नाही, पण मुलगी झाली ना तर नक्कीच वेलकमची तयारी करा, आणि त्यांनीसुद्धा वेलकमची तर तयारी केली होती। त्याच्यासाठी खूप जास्त असा हात म्हणजे माझ्या मैत्रिणींचा होता, त्यांच्यामुळंच हे शक्य झालं होतं। आणि त्यांनी खूप छान असं सजावट केली होती, रांगोळी फुलं वगैरे सगळं असं त्यांनी खूप छान केलं होतं। मला तर वाटलं सुद्धा नव्हतं की इतकं सुंदर असं त्यांनी केलं असेल, पण खरंच रक्ताच्या नात्यापेक्षा बाहेरचे मानलेली नाते ना खूप जवळचे असतात, हे मला इथंच नाही तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा खूप जास्त जाणवलं। दिव जेव्हा होणार होती त्यावेळेस माझ्यासोबत एक सुद्धा बाई नव्हती आणि बाकी एक पेशंटसोबत 4-4 5-5 बाया अशा होत्या। आपलं दुर्दैव असं, आपलं नशीब खराब असं समजून मी बसले होते, पण त्याच्यामध्ये नर्स खूप चांगल्या होत्या आणि डॉक्टरसुद्धा खूप चांगली होती। मला माझं दुखण्यापेक्षा जास्त त्यांच्याकडे बघूनच माझ्या डोळ्यात पाणी जास्त येऊ लागलं होतं की खरंच
कशी कशी वेळ येते ना, अशी वेळ कुणावर पण येऊ नये असं मला वाटत होतं. आणि देवचा जन्म पण झाला आणि तिचं छान असं इथे वेलकम पण झालं होतं. सगळ्यांचं सहाय्य म्हणजे सगळ्यांच्या मदतीनं हे वेलकम झालं होतं. माझी खूप जास्त इच्छा होती तिचं वेलकम असं छान व्हावं, पण माझ्या अपेक्षापेक्षा सुद्धा जास्त तिचं वेलकम सुंदर असं केलं होतं मुलींनी. तर ताटसुद्धा केलं होतं. त्याच्यानंतर व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आम्हाला वाटलं होतं आम्ही येतो. खरं तर जीवचा जन्म जेव्हा होणार होता तेव्हा आम्हाला वाटलं होतं 14 फेब्रुवारीला 19 फेब्रुवारीला व्हावं, नाही तर 14 फेब्रुवारीला तरी ॲटलिस्ट व्हावं. पण बिचारी दोन्ही दिवशी नाही तर ही 12 फेब्रुवारीला झाली होती. आणि तिची दादूची तर ती परीच होती, इतकुले इतकुले हात, इतकुले इतकुले पाय. जेव्हा हॉस्पिटलला ॲडमिट होते तेव्हा माझा शिवम मात्र एकटाच घरी होता मैत्रिणीपाशी. आणि जेव्हा त्याला भेटायला माझ्यासोबत आणलं होतं, पप्पासोबत आला होता, तेव्हा देऊला बघून खरंच तो खूप जास्त खुश झाला होता. आणि आमच्या घरी परी आली असं सगळ्या त्यांना गल्लीमध्ये सांगितलं होतं. जेव्हा मी हॉस्पिटलला गेले होते तेव्हा मी कोणाला सांगितलंच नव्हतं, कारण कसं होईल कसं नाही मला माहीत नव्हतं. आणि गेल्यानंतर ॲडमिट करून झाल्यानंतर मात्र मी एकटीच होते हॉस्पिटलला. धनी मात्र साईटवर गेले आणि शिवमला स्कूलला पाठवलं, कारण हॉस्पिटलला कुणाला थांबू देत नव्हते, फक्त तिथं लेडीजच थांबवतात म्हणून. आणि त्याच्यानंतर 5 दिवसाची जेव्हा मी घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी देवची मी 5वेची पूजा केली होती. जसं की माझं शिवमच्या वेळेस झालं होतं की वेळेला काही नाही नंतर करून काय फायदा, त्याच्यामुळे देवच्या वेळेस मला असं काही होऊ द्यायचं नव्हतं. 5व्या दिवशी मी तिची पूजा केली होती. शिवमच्या वेळेस कसं माझी ओटी नाही भरली कुठलीच, म्हणून मग मला यावेळेस करायला लागलं. पण देवच्या वेळेस असं डबल काही करता येत नाही, कारण एकदा वेळ गेली का परत ती वापस येत नसते. म्हणून वेळेला त्या वेळेला जे ते करणं खूप गरजेचं असते. आणि परत देवची जर 5वी गेल्यानंतर मग मी परत कधी 5वीची पूजा करणार, म्हणून मी त्यात अजिबात हळगर्जीपणा करणार नव्हते. म्हणून मी त्या देवची 5वीची पूजा केली होती. त्याच्यासोबत पुस्तक पेन ज्याची करतात त्याची केली होती. आणि जी आहे ना ही 12वीची पूजा आहे. 12 निवेद, त्याच्यासोबत 12 दिवे. हे जे आहे ना मी व्हिडिओमध्ये बघून केलं होतं, मला पण माहीत नव्हतं. आमची आई थोडंसं वेगळं करायची, पण मग मी इकडं होते तर मी जसं मला जमल तसं आज 12वीच्या पूजेला देवला ड्रेस, मी स्वतः मनगट्या वगैरे सुद्धा ववल्या होत्या तिच्यासाठी, आणि खेळणी वगैरे सुद्धा आणली होती. आणि 12वीची पूजा केली. त्याच्यानंतर नैवेद्य वगैरे दाखवला होता. कसं आहे ना, ज्या ते वेळेला जे ते केलं तर बरं वाटते, नाही तर माणसाच्या मनातनं कायमस्वरूपी हुरहुर लागून राहते, जसं की माझ्या मनात राहिली होती. खरंच मी ना खूप शिवमच्या वेळेस ना खूप जास्त इच्छा सगळ्यांना सांगितली होती, मग कुणीच नाही केली. मला खूपच वाईट वाटलं होतं त्यावेळेस. आणि त्याच्यानंतर देवचं मी नामकरण पण केलं होतं. शिवमच्या वेळेस पण मला असंच वाटलं होतं करतील, पण मी शेवटी 4 महिन्याचा शिवम घेऊन दिल्लीला गेल्यानंतर मग त्याचं पण मी दिल्लीला छोटंसं नामकरण केलं होतं. कसं आहे, आपल्याला जेव्हा बोलता येत नाही ना, तेव्हा आपल्याला अपेक्षा असते की समोरचे बोलतील आणि समोरचे करतील, पण खरं तर दुसऱ्याच्या भरोशावर राहायलाच नाही पाहिजे. स्वतःच करायचं, माणसाने इच्छा प्रगट करायला पाहिजे. माझे धनी जरा बोलत नसल्यामुळं प्रत्येक गोष्टीपासून मी सुद्धा वंचित राहिले. पण देवच्या वेळेस मला ही माझी जी होती वेळ ती जाऊ द्यायची नव्हती. आणि त्याच्यानंतर नामकरणला मी माझ्या मैत्रिणीला बोलवलं होतं. जास्त जणींना काही बोलवलं नव्हतं, कारण 2च महिन्याची देव होती, पाडव्याचा दिवस होता आणि मला पण काही जास्त काम करायला जमणार नव्हतं. म्हणून एकदम 7च जणी मुलींना बोलवून घेतलं होतं आणि 7 जणी करूनच नाव ठेवून घेतलं होतं. तसं बघायला गेलं तर आम्हाला काय एवढं जास्त याच्या रीती भाती माहीत नव्हत्या, पण एक हाऊस म्हणून मला ही गोष्ट करायची होती. असं पण आपण नाव ठेवतो, शिवमचं पण असंच नाव ठेवलं होतं, साधं सिंपल. पण तसं तर सगळेच करतात, पण हाऊस आपली कधी होणार, आपल्या घरचे मोठे नसले म्हणून आपली हाऊसच नाही करावं का, असं कुठंतरी मला वाटायचं. नेमकं कसं आहे माहिती आहे का, ज्यांचं बोलतात ना त्यांचं म्हणतात ना त्यांच्या आंबाड्या पण विकतात, आणि जे बोलत नाहीत त्यांचं ना गहू पण विकत नाहीत. तशीच काहीशी गत झाली होती. लोक मागून लेकरं बाळा घेतात, त्यांना देत नाही, त्यांना विचारा कसे हाल आहेत. पण आम्हाला जे झाले होते ना त्याची किंमत नसल्यासारखं. माझ्या शिवमच्या वेळेस तर माझी इतकी फजिती झाली होती की मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. कसं देवानी जर सहजासहजी काही दिलं ना त्याची कुणाला किंमतच राहत नाही. थोडंफार आपण आटून पिटून पडून झडून जर भेटलं ना त्याचीच किंमत सगळ्यांना करते. पण मला आहे ना 2 लेकरं इतकं सहजासहजी झाले म्हणून त्याच्याविषयी कुणाला काही वाटलंच नाही. पण आपण तर शेवटी आई असतात ना, आपल्याला तर मुलाविषयी वाटतात, शेवटी ती कशी पण होऊ. आणि म्हणून मला यावेळेस कुठलीच हौस अशी राहू द्यायची नव्हती. म्हणून मी जसं माझ्याकडून होईल तसं माझी असो किंवा मुलांची असो सगळी हौस केली होती. आणि हळूहळू देव मोठी होत चालली होती.
1-2 महिन्यापर्यंत खूप मला वाटलं कसं जाईल कसं जाईल. खरं तर माझ्या ना उठता बसता डोळ्यामध्ये पाणी होतं. म्हणजे खूप वाईट, पण म्हणजे नेमकं कशाचं होतं मला कळत नव्हतं. माझ्यासोबत कोणी नव्हतं म्हणून असं वाटत होतं. आईची सुद्धा एक खूप मनाला ना अशी हुरहुर लागून राहायची की खरंच आई असते तर किती छान झालं असतं. पण काही काही गोष्टीला ना नाईलाज असतो, त्याला पकडून बसता पण येत नाही आणि सोडता पण येत नाही. ह्याचा एक खूप मोठा अनुभव म्हणजे ना, मला देऊ जेव्हा पोटात राहिली ना, एक बाई मला अशी बोलली की ते खरं तर कसं बोलूच कसं शकले असं मला वाटते. बाया पण असं असतात ना, उचलली जीभ लावली टाळाला असं करतात. ती मला असं बोलली की कोण करणार आहे गं आता, कशाला ठेवलंस एवढ्या लवकर. मला खूप जास्त वाईट वाटलं. कसं आहे माहिती आहे का, कुणाशिवायच कोणाचं राहत नाही. स्वतःला आपली मुलगी असून त्यांना लेकरं असून सुद्धा असं बाया बोलू शकतात, असं हा वेगळा विषय होता. तरी तर देऊ जवळजवळ 8 ते 9 महिन्याची झाली होती आणि रांगायला वगैरे लागली होती. नेमकंच आमचं दिल्लीहून मुंबईला शिफ्टिंग झाल्यानंतर गावाला कुठं राहायचं म्हणून मग गावाला आईच्या घरी तर कोण नसतंय. तर मग भावाने चल म्हणलं चल माझ्याकडेच राहा. खरं तर मला खूप प्रश्न पडला होता की आता नेमकं राहायचं कुठं. आणि मग ह्यांना पण 1 महिना परत हे तिकडंच राहिले. नंतर मग मी 1 महिना माझ्या भावाकडे औरंगाबादला राहिले होते. आणि इथं देऊ शिवरात्रीचा, मागच्या शिवरात्रीचा हा व्हिडिओ आहे. आणि देऊ 1 वर्षाची होऊन गेली होती आणि देऊ 1 वर्षानंतर चालायला लागली. आता अशी माझी जर्नी होती प्रेग्नन्सीपासून डिलेवरीपर्यंत. खूप अडचणी येतात आणि खरं म्हणलं तर माहिती आहे का, या दिवसात कळतं की आपली आणि नाती खरं तर मानलेली कोण जवळची असतात. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि स्वतःकडे